न्याय देण्याकरता विदर्भातील शेतकरी कष्टकऱ्यांना न्याय देण्याकरता आणि विदर्भाचे प्रश्न सोडवण्याकरता या अधिवेशनाचं महत्त्व आहे। नागपूर कराराप्रमाणे या अधिवेशनामध्ये खास करून विदर्भातली जनता जी मंत्री महोदयाला भेटण्याला येणार आहे किंवा मंत्री महोदयाकडे येणार आहे त्यांच्या साहजिक अपेक्षा आमचं सरकार पूर्ण करेल आणि सरकारने जो मॅनिफेस्टो दिला आहे, जाहीरनामा दिला आहे जनतेच्या विकासाचा, तो जाहीरनामा देवेंद्र फडणवीस सरकार आमचं सरकार पूर्ण करेल। खरं तर विरोधकाची पायाखालची वाळू घसरली आहे। त्यांनी आता थोडं आत्मपरीक्षण केलं पाहिजे, आत्मचिंतन केलं पाहिजे। जर ते ईव्हीएमवर दोष देऊन आपला वेळ काढत असेल तर यापेक्षाही वाईट परिस्थिती पुढच्या काळामध्ये विरोधकाची होईल। आत्मपरीक्षण न करता केवळ एक जनतेमध्ये कन्फ्युजन करून ईव्हीएमवर आरोप करून जनादेशाचा अपमान विरोधक करता आहे, जनादेशाला डावलतात आहे। जनादेशाचा अपमान करणे म्हणजे संविधानाचा अपमान करणे आहे। संविधानाने जनतेला मतदान करण्याचा अधिकार दिला आणि तो मतदान केल्यानंतर जनतेला या पद्धतीने क्रिटिसाइज करणे म्हणजे ईव्हीएमवर दोष देणे म्हणजे मतदारांच्या विश्वासार्हतेवर त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह निर्माण करणे आहे। आणि म्हणून विरोधकांनी किमान काय वस्तुस्थिती आहे तपासली पाहिजे, काय कारण काय त्यांना या ठिकाणी त्यांची अवस्था ही झाली हे तपासलं पाहिजे असं मला वाटतं। तर परभणीच्या मुद्द्यावरती नितीन राऊत आरोप करतायत की आंदोलकांना बेदम मारहाण केलेली आहे, निष्पाप महिलांवरती पोलिसांनी अत्याचार केल्याचे व्हिडिओ माझ्याकडे मी विधानसभेत मांडेल। नाही, असं आहे की घटना दुर्दैवी आहे, पण त्या ठिकाणी आरोपीला तात्काळ अटक झाली आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी कारवाई केली, सरकारने तातडीने कारवाई केली, पण नंतर मात्र जो प्रक्षोभ झाला त्या प्रक्षोभाचं त्या ठिकाणी ज्या पद्धतीने तोडफोड सुरू होती, ज्या पद्धतीने आंदोलन सुरू होतं, त्यामुळे सरकार आणि आंदोलनकर्त्यामध्ये योग्य समन्वय झाला। नंतर ते आंदोलन संपलं, पण थोडी पोलिसांमध्ये काही जे बाचाबाची झाली किंवा जे काही तणाव निर्माण झाला त्यामध्ये जरी नितीन राऊतांनी विधानसभेत मांडलं तर आमचे मुख्यमंत्री त्यांना योग्य उत्तर देतील। तपास पूर्ण त्या ठिकाणी तपास जो केला सरकारने ते तपास मांडतील। माननीय मुख्यमंत्र्यांनी कालच सांगितलं की मी विधानसभेत मांडणार आहे। मोठा बोलू नका, फक्त आम्ही विधानसभेत चर्चेला तयार आहोत असं रावसाहेब दानवे म्हटले। काल मुख्यमंत्री म्हटले होते की विधान भवनात चर्चा करावी, बाहेर माध्यमांवर चर्चा करू नये। अंबादास दानवे म्हणतात तुम्ही फक्त खोटं बोलू नका, आम्ही विधानसभेत सुद्धा तयारी आहोत। सध्या जरा थोडे आता शॉक मध्ये आहेत। त्यांना निवडणुकीमध्ये 440 व्होल्टचा करंट लागला आहे आणि त्यामुळे जरा त्यांची अवस्था थोडी दुरुस्त व्हायला थोडा वेळ लागेल। सध्या आता विरोधक म्हणून ते आपली भूमिका पार पाडतात आहे, पण ते शॉकच्या बाहेर निघाले नाही आहे। त्यांना लोकांनी मोठा शॉक दिला आहे, तर पुढे काहीतरी धीरे धीरे परिवर्तन होईल। सर, नतीजे सामने आने के बाद हम देख रहे हैं महाविकास आघाड़ी जो है ईवीएम पर हमलावर है, लेकिन एक पद आणि एक व्यक्ती असतात। तुम्ही प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री देखील आहात, प्रदेशाध्यक्षासाठी दुसऱ्या नावाची चर्चा आहे, काय विदर्भातलाच नाव असेल काय? आमचे केंद्रीय नेतृत्व याबद्दल चर्चा करेल आणि केंद्रीय नेतृत्व जे निर्णय करतं ते आमच्या पक्षामध्ये अंतिम असतं आणि शेवटी एका पदावर एकच व्यक्ती आमच्या पक्षात काम करतं आणि त्यामुळं जी काही व्यवस्था ठरेल त्या व्यवस्थेतनं पुढे जाऊ। नतीजे सामने आने के बाद लगातार ईवीएम पर हमलावर है विपक्ष, लेकिन अब उमर अब्दुल्ला जो कि उनके अलायंस पार्टनर हैं वही उन पर हमला कर रहे हैं। बोले कि जब आप जीतते हैं तब तो ईवीएम का ठेका नहीं फोड़ते। देखिए, पूरा देश कहता है, 140 करोड़ भारतीय कहते हैं और महाराष्ट्र के 14 करोड़ महाराष्ट्र के लोग कहते हैं, जनता कहती